हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत आहोत MCQ ऑन रेशो ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिसचे आपण काही व्हिडिओ बघितले, त्याचे सूत्र आपण बघितले, काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघितले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत या टॉपिकवर तुम्हाला कोणत्या प्रकारे MCQ विचारले जातात. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर कोणत्या विषयावर व्हिडिओ आवश्यक वाटत असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला सुरू करायचा आजचा व्हिडिओ. फर्स्ट क्वेश्चन काय, करंट रेशोचं सूत्र तुम्हाला विचारलं. करंट रेशो इज इक्वल टू डॅश डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर करंट रेशोचं सूत्र काय, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. देन ऑप्शनमध्ये बघा, ए दिले क्विक असेट, बी करंट असेट, सी फिक्स असेट, डी नन ऑफ दिस. देन बी इज अ करेक्ट आन्सर, करंट असेट. लिक्विड रेशो, सेकंड लिक्विड रेशोचं सूत्र तुम्हाला विचारले. लिक्विड रेशोचं सूत्र काय, क्विक असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज किंवा लिक्विड असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. ऑप्शनमध्ये बघा, ए दिले क्विक असेट, बी सुपर क्विक असेट, सी करंट असेट, डी फिक्स असेट. ए इज अ करेक्ट आन्सर, क्विक असेट. पुढचा प्रश्न काय दिला, डेप्ट्स इक्विटी रेशो. डेप्ट्स इक्विटी रेशोचं सूत्र विचारलं. डेप्ट्स इक्विटी रेशोचं सूत्र आहे डेप्ट्स डिवायडेड बाय इक्विटी. ऑप्शन बघा तुम्हाला दिला, ए कॅपिटल, बी बॅड डेप्स, सी डेप्स आणि डी नन ऑफ दिस. डेप्ट्स इक्विटी रेशो म्हणजे काय, आपली व्यवसायाची सॉल्व्हन्सी दाखवतं. आपल्याकडे डेप्ट्स किती आहेत, आपल्या लॉंग टर्म डेप्ट्स किती आहेत आणि आपल्या त्यातून इंटरनल आपल्याकडे इक्विटी किती आहेत किंवा इंटरनल फंड आपला किती आहे. लॉंग टर्म डेप्ट्स डिवायडेड बाय शेअर होल्डर्स फंड्स किंवा इक्विटी. तर हे त्याचं सूत्र असतं, डेप्ट्स डिवायडेड बाय इक्विटी. मग ऑप्शनमध्ये सी बघा तुम्हाला काय दिलं, डेप्ट्स. सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचं विचारलं, स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू, स्टॉक टर्नओव्हर रेशोचं सूत्र काय, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. ऑप्शन ए बघा तुम्हाला काय दिलं, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, बी सेल्स, सी ओपनिंग स्टॉक, डी क्लोजिंग स्टॉक. देन ए इज अ करेक्ट आन्सर, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. त्यानंतर आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्डचं सूत्र विचारलं आहे पुढे. कॉस्ट ऑफ गुड सोल्डचं सूत्र काय, नेट सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ऑप्शन तुम्हाला काय दिलं, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, परचेस अँड डी नन ऑफ दिस. ए इज अ करेक्ट आन्सर. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कशी काढायची, सेल्समधून ग्रॉस प्रॉफिट मायनस करायचा. ही आली आपली कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज लिव्हरेज रेशो. आपल्याला काही रेशोचे नावं दिलेत, त्याच्यामधला लिव्हरेज रेशो कोणता आहे हे विचारलं आहे. तर आता या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन काय दिलं आहे, डेप्ट्स इक्विटी रेशो, करंट रेशो, ऑपरेटिंग रेशो आणि इन्व्हेंटरी रेशो. आता करंट रेशो हा एक लिक्विडिटी रेशो आहे, इन्व्हेंटरी रेशो हा टर्नओव्हर रेशो आहे म्हणजेच ॲक्टिव्हिटी रेशो आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग रेशो हा प्रॉफिटॅबिलिटी रेशो आहे. आणि डेप्ट्स इक्विटी रेशो म्हणजेच काय, इक्विटीशी रिलेटेड रेशो आहे, त्याला म्हणतात लिव्हरेज रेशो. ठीक आहे, कॅपिटलशी किंवा फर्मच्या इक्विटीशी रिलेटेड जे रेशो असतात त्यांना लिव्हरेज रेशो म्हणतात. किंवा शेअर कॅपिटलशी रिलेटेड जे रेशो असतात, शेअर होल्डर फंडशी रिलेटेड जे रेशो असतात तर त्यांना लिव्हरेज रेशो म्हणतात. तर डेप्ट्स इक्विटी रेशो हा काय आहे, एक प्रकारचा लिव्हरेज रेशो. देन ए इज अ करेक्ट आन्सर. आता तुम्हाला बघा प्रश्न कोणकोणत्या पद्धतीने विचारले जातात या टॉपिकवर. एक तर तुम्हाला सूत्र विचारले जातात, वेगवेगळ्या जे रेशो आहेत त्याचे सूत्र तुम्हाला विचारू शकता. याचे अमाऊंट तुम्हाला देऊन याचे एक्झाम्पल विचारू शकतात. उदाहरणार्थ कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिली आहे तुम्हाला, ओपनिंग स्टॉक दिला, क्लोजिंग स्टॉक दिला आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो काढा सांगितले. किंवा डेप्ट्स इक्विटी रेशो, तुम्हाला इक्विटीची अमाऊंट दिली आहे किंवा शेअर होल्डर फंड दिला आणि डेप्ट्सची अमाऊंट दिली आहे, डेप्ट्स इक्विटी रेशो काढायला सांगितला. करंट असेट दिल्या, करंट लायबिलिटी दिल्या, क्विक रेशो काढा, लिक्विड रेशो काढा. तर या पद्धतीने देखील प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर एक प्रश्नाचा टाईप आपण काय बघितलं, सूत्रानुसार प्रश्न बघितले. दुसरं, कोणता रेशो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, हे आपण बघितलंय. लिव्हरेज रेशो ऑप्शन दिलेत आणि त्यातला लिव्हरेज रेशो कोणता आहे विचारलं. पुढचा प्रश्न, ॲव्हरेज पेमेंट पिरियड 2.4 months, हेन्स क्रेडिटर टर्नओव्हर विल बी. आता या ठिकाणी आपल्याला टर्नओव्हर रेशोमध्ये क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो तुम्हाला माहिती आहे, डेटर्स टर्नओव्हर रेशो माहिती आहे. ठीक आहे, टर्नओव्हर रेशो म्हणजे काय की वर्षभराच्या पिरियडमध्ये किंवा 12 महिन्यामध्ये आपण ही ॲक्टिव्हिटी किती वेळा केली त्याला टर्नओव्हर रेशो म्हणतात. ॲव्हरेज पेमेंट पिरियड 2.4 months दिला आहे.
हेन्स क्रेडिटर टर्नओव्हर विल बी, म्हणजेच क्रेडिटर्स आपण वर्षभरात किती वेळा पेड केले हे विचारलं इथे. ठीक आहे, मग हे कसं काढायचं. ॲव्हरेज पेमेंट पिरियड बघा तुम्हाला किती सांगितलं आहे, 2.4 मंथ. ओके, म्हणजेच आपण क्रेडिटरला किती वेळा पेमेंट केली, 2.4 मंथ. दर 2.4 महिन्याला आपण त्यांना पेमेंट देतोय, याचा अर्थ हा आहे. ठीक आहे, दर 2.4 महिन्याला आपण जर क्रेडिटर्सची पेमेंट देतोय तर वर्षभरात आपण किती वेळा त्यांना पैसे दिले हे विचारलंय. ठीक आहे, मग आता वर्षभरात म्हणजे 12 महिन्यात आपण दर 2.4 महिन्याला पैसे दिले, म्हणजे 12 महिन्यातून आपण किती वेळा दिले हे बघावं लागेल. म्हणजेच 12 भागिले 2.4 करा. म्हणजे 12 म्हणजे काय, वर्षभरात अकाउंटिंग पिरियडमध्ये किती महिने येतात ते घेतले आपण. 12 डिवायडेड बाय 2.4. आता 12ला 2.4नी भाग द्या, म्हणजेच काय करा, 12ला इथे शून्य लावा आणि इथला पॉईंट काढून टाका. ठीक आहे, तुम्हाला पॉईंटचं कॅल्क्युलेशन कसे करायचे हे माहिती आहे. ठीक आहे, तेच आपण केलं. इथं काय घेतलं, 120 भागिले 24, म्हणजेच किती येतं, भाग 5चा जातो, म्हणजेच 5 टाइम्स. म्हणजेच आपण क्रेडिटरला वर्षभरात कितीदा पैसे दिले, 5 वेळा पैसे दिले. देन ऑप्शनमध्ये बघा काय दिलं, 6 मंथ. इथं ऑप्शन चुकले, इथं टाइम्स पाहिजे. ओके, टाइम्स यायला पाहिजे. ठीक आहे, टर्नओव्हर रेशो हे टाइम्समध्ये दाखवले जातात. म्हणजेच इथे बघा ऑप्शनमध्ये तुम्हाला काय येईल, 6 टाइम्स, 3 टाइम्स, 5 टाइम्स अँड 7 टाइम्स. म्हणजे आपण ॲव्हरेज पेमेंट पिरियड जर 2.4 मंथ आहे तर आपण क्रेडिटरला किती टर्नओव्हर झाला, क्रेडिटर किती वेळा, आपण 5 वेळा क्रेडिटर्सला अमाऊंट पेड केली असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, देन सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. इफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज ₹1 lakh, द व्हॅल्यू ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक इज ₹20,000 अँड ₹30,000 रिस्पेक्टिव्हली, द स्टॉक टर्नओव्हर रेशो विल बी. आता या ठिकाणी काय सांगितले, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती दिली आहे तुम्हाला, 1 लाख रुपये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सांगितली आहे. ओपनिंग स्टॉक किती आहे, 20,000, क्लोजिंग स्टॉक 30,000. आता या ठिकाणी स्टॉक टर्नओव्हर रेशो काढा सांगितलंय. स्टॉक टर्नओव्हर रेशोचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. ठीक आहे, मग आता इथे बघा स्टॉक टर्नओव्हर रेशोचं सूत्र काय आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती दिली तुम्हाला, 1 लाख रुपये सांगितली आहे प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे, ॲव्हरेज स्टॉक काय सांगितलं, ओपनिंग स्टॉक दिला आणि क्लोजिंग स्टॉक दिला आहे. ओपनिंग स्टॉक 20,000, क्लोजिंग स्टॉक 30,000. डिवायडेड बाय 2 करा, 50,000 भागिले 2 म्हणजेच 25,000 आपला ॲव्हरेज स्टॉक आला. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती दिली आहे तुम्हाला, 1 लाख भागिले 25,000 करा, 4 टाइम्स. या ठिकाणी स्टॉक टर्नओव्हर रेशो किती आला, 4 टाइम्स. आपल्याला ऑप्शन काय दिले, 3.3 टाइम्स, 4 टाइम्स, 5 टाइम्स अँड 6 टाइम्स. ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. आपला स्टॉक टर्नओव्हर रेशो किती आला, स्टॉक टर्नओव्हर रेशो किती आला इथे, 4 टाइम्स. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. फर्स्ट काय दिलं, डेब्ट इक्विटी रेशो इज सॉल्वन्सी रेशो. बी दिले ROI म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेजर्स ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी. आणि सी दिले लो गिअरिंग इज प्रिफरेबल टू हाय गिअरिंग. अँड डी ऑल ऑफ दिस. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलं आहे. आता डेब्ट इक्विटी रेशो हा एक प्रकारचा काय आहे, सॉल्वन्सी रेशो. डेब्ट इक्विटी रेशो म्हणजेच काय दाखवतं की आपल्या डेब्ट्स किती आहेत आणि इक्विटी किती आहेत त्याच्यामधलं काय रिलेशन आहे. तर हे डेब्ट इक्विटी रेशो दाखवतं, म्हणजेच थोडक्यात ते व्यवसायाची फर्मची सॉल्वन्सी शो करतं. हे करेक्ट ऑप्शन आहे. दुसरं काय दिलं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेजर्स ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की भागधारकांनी व्यवसायामध्ये किती पैसा गुंतवला त्याच्यावर त्यांना परतावा किती मिळतोय, रिटर्न किती मिळतोय. जर परतावा जास्त मिळतोय, रिटर्न जास्त मिळतोय म्हणजे प्रॉफिट जास्त आहे. परतावा कमी मिळतोय म्हणजेच प्रॉफिट कमी आहे. म्हणजेच हा रेशो काय शो करतं, प्रॉफिटेबिलिटी दाखवतं, व्यवसायाची प्रॉफिटेबिलिटी किती आहे. हाय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असेल तर प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे किंवा जास्त आहे. लो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असेल तर प्रॉफिटेबिलिटी कमी आहे. ठीक आहे, देन हा रेशो काय दाखवतं की व्यवसायाची प्रॉफिटेबिलिटी मेजर करतं. ओके, त्यानंतर लो गिअरिंग इज प्रिफरेबल टू हाय गिअरिंग. लो गिअरिंग इज प्रिफरेबल टू हाय गिअरिंग. कॅपिटल गिअरिंग रेशो तुम्हाला माहिती आहे. कॅपिटल गिअरिंग रेशो काय करतं, व्यवसायाच्या
फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड किती आहेत आणि त्या प्रमाणात आपला शेअर होल्डर फंड किती आहे, तर हे दाखवतं. हा जर रेशो 0.25 50%पेक्षा 0.50 पेक्षा कमी असेल किंवा 0.50 असेल तर हा रेशो आयडियल मानला जातो, चांगला मानला जातो. आणि ज्या व्यवसायाचा हा रेशो लो आहे तर त्याची फायनान्शियल पोझिशन ही चांगली समजली जाते. म्हणजेच 0.50 टू त्याच्यापेक्षा कमी असेल तर हा व्यवसाय वेल सेटल आहे असं गृहीत धरलं जातं. आणि 0.25च्याही कमी असेल तर तो व्यवसाय प्रॉफिटेबिलिटी त्याची चांगली आहे हे गृहीत धरलं जातं. ठीक आहे. आणि हा जर रेशो 1 किंवा 1पेक्षा जास्त असेल म्हणजेच त्या व्यवसायाची फायनान्शियल कंडिशन ही चांगली नाही आहे असं गृहीत धरलं जातं. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला डिटेलमध्ये बघायचा, त्याच्यामध्ये तुमचा हा पॉईंट क्लिअर होऊन जाईल. तर हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. कॅपिटल गिअरिंग रेशो हा जर लो असेल तर तो चांगला असतो, हाय असेल म्हणजेच त्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन ही क्रिटिकल आहे हे गृहीत धरलं जातं. ठीक आहे. हे सेंटेन्ससुद्धा करेक्ट आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर ऑल ऑफ दिस. आता इथं तुम्हाला कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे हे विचारलं होतं. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर लॉंग टर्म सॉल्वन्सी इज इंडिकेटेड बाय. लॉंग टर्म सॉल्वन्सी कशाने कोणत्या रेशो इंडिकेट होते? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा रेशो आत्ताच आपण प्रश्न बघितला, हा प्रॉफिटेबिलिटी दाखवतं की ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी मेजर करता. लिक्विड रेशो हे लिक्विडिटी शो करतात. कॅपिटल गिअरिंग रेशो हे व्यवसायाची फायनान्शियल कंडिशन कशी आहे तर हे दाखवतात. ठीक आहे. ती स्ट्रॉंग आहे, वीक आहे हे दाखवतात. आणि डेब्ट इक्विटी रेशो हे की व्यवसायाच्या एक्सटर्नल डेब्ट्स किती आहेत आणि इंटरनल डेब्ट्स किती आहेत किंवा इंटरनल फंड किती आहेत आणि एक्सटर्नल डेब्ट्स त्यांच्या एक्सटर्नल लायबिलिटी किती आहेत हे शो करतं. म्हणजे लॉंग टर्म सॉल्वन्सी ही डेब्ट इक्विटी रेशो दाखवत असतात. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग असेट इज नॉट अ क्विक करंट असेट फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेटिंग ॲसिड टेस्ट रेशो. आपण ॲसिड टेस्ट रेशो कॅल्क्युलेट करताना कोणती असेट ही क्विक असेट नाही आहे हे विचारलं आहे. म्हणजेच आपण मायनस कोणती असेट करतो ते विचारलं आहे. करंट असेटमधून कोणती मायनस करतो आपण, कोणती असेट मायनस करतो? आपल्याला जेव्हा क्विक रेशो काढायचा असतो त्यावेळेस आपण काय घेतो? करंट असेट मायनस स्टॉक घेतो. ठीक आहे. का? कारण स्टॉक ही क्विक असेट नाही आहे. स्टॉकचं रूपांतर लगेच पैशात होऊ शकेल का? नाही होईल. जेव्हा तो स्टॉक आपण विकणार त्यावेळेसच पैशामध्ये रूपांतर होईल. स्टॉक आपण कधी विकणार? ज्यावेळेस आपल्या वस्तूला मागणी निर्माण होईल. वस्तूची मागणी ही मार्केट कंडिशनवर डिपेंड असतं. आपल्या मनावर असतं का की आपली वस्तू कधी विकली जाणार हे आपल्या मनावर नसतं. जेव्हा गिराईक येणार तेव्हा ती वस्तू आपण विकणार. ठीक आहे. म्हणजे स्टॉक तुम्हाला लगेच पैशात कन्वर्ट करता येतो का? नाही. त्यामुळे आपण स्टॉक तिथून मायनस करत असतो. ठीक आहे. विच असेट इज नॉट क्विक असेट विचारलं. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. स्टॉक. स्टॉक ही क्विक असेट नाही आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग लायबिलिटीज आर नॉट टेकन इन टू अकाउंट फॉर ॲसिड टेस्ट रेशो. ॲसिड टेस्ट रेशो कॅल्क्युलेट करताना आपण कोणती लायबिलिटी घेत नाही विचारले. ठीक आहे. जसं आपण क्विक करंट असेटमधून स्टॉक आणि प्रीपेड मायनस करत असतो तसंच लायबिलिटीमधून बँक ओव्हरड्राफ्ट लेस करतो बघा. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. आपण बँक ओव्हरड्राफ्ट तिथे लेस करतो. बाकीच्या सगळ्या करंट असेट आपण घेत असतो क्विक रेशो काढताना. ओके. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज आयडियल क्विक रेशो. आयडियल क्विक रेशो कोणता आहे विचारलं. ठीक आहे. आता इथे बघा तुम्हाला हे या टाईपचे देखील प्रश्न विचारले जातात. आयडियल क्विक रेशो कोणता, आयडियल करंट रेशो कोणता. ऑप्शन तुम्हाला काय दिलाय? 1:1, 2:1, 3:1 अँड 4:1. 1:1 हा क्विक रेशो हा आयडियल क्विक रेशो मानला जातो. देन ए इज अ करेक्ट आन्सर. 1:1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशो इज कॅल्क्युलेटेड टू मेजर द फॉलोइंग. ऑप्शन दिले लॉंग टर्म सॉल्वन्सी ऑफ बिझनेस, बी दिले अर्निंग पॉवर ऑफ नेट असेट ऑफ बिझनेस, सी दिले शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन ऑफ बिझनेस आणि डी दिले कॅपिटल गिअरिंग रेशो. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे भागधारकांनी जेवढे पैसे भाग भांडवलात इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यावर त्यांना किती परतावा मिळतो तर याचा रेशो असतो. मग भागधारकांना परतावा म्हणून काय दिला जातो? डिव्हिडंड. म्हणजेच
त्यांनी किती पैसे इन्व्हेस्ट केले आणि त्यांना किती डिव्हिडंड मिळतो, तर याच्या आधारे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा रेशो काढला जातो. डिव्हिडंड कशातून दिला जातो? कंपनीच्या नफ्यातून दिला जातो. म्हणजेच जेवढा कंपनीला नफा जास्त होईल तेवढा डिव्हिडंड जास्त पेड होणार. जास्त डिव्हिडंड पेड झाला म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेट इन्क्रीज होणार. जर नफा कमी झाला, डिव्हिडंड कमी दिला जाणार, म्हणजेच हा रेट कमी होणार. म्हणजे हा रेशो काय शो करतं की हा रेशो ह्या त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी किती आहे किंवा प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी किती आहे हे शो करतं. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा बी काय दाखवलंय तुम्हाला, अर्निंग पॉवर ऑफ नेट असेट ऑफ बिझनेस. ठीक आहे. देन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा रेशो काय शो करतो, अर्निंग पॉवर ऑफ नेट असेट ऑफ बिझनेस हे शो करतं. देन बी इज अ करेक्ट आन्सर. पुढे तुम्हाला काय दिलंय बघा, पुढे आपल्याला दिली आहे बॅलन्स शीट आणि क्वेश्चन नंबर 16 काय सांगितलं तुम्हाला, करंट रेशो विल बी. करंट रेशो कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलं. ठीक आहे. करंट रेशोचं सूत्र काय, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. आता इथे बघा करंट असेटचं सूत्र काय, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. इथे बघा कोणकोणत्या करंट असेट आहेत, स्टॉक 5 लाख, डेटर्स 2 लाख आणि कॅश 1 लाख. ठीक आहे. 5 आणि 2 7 आणि 8 लाख करंट असेट झाल्या. करंट लायबिलिटी बघा, बँक ओव्हरड्राफ्ट ही एक करंट लायबिलिटी आहे आणि क्रेडिटर्स ही करंट लायबिलिटी आहे म्हणजेच 3 लाख. करंट असेट आले आपल्या 8 लाख, करंट लायबिलिटी किती आल्या 3 लाख. 8 लाख भागिले 3 लाख करा, किती येतं 2.66. ठीक आहे. देन करंट रेशो किती आला 2.66:1. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे लिक्विड रेशो विल बी. आत्ता जे बॅलन्स शीट दिली आहे त्याच्यामध्ये लिक्विड रेशो काय आहे तो विचारला. आपल्याला करंट असेट आपण किती काढल्या होत्या, करंट असेट 5 लाख. 5 लाखामध्ये स्टॉक करंट असेट किती काढल्या होत्या 8 लाख. 8 लाखामध्ये 5 लाख स्टॉक आहे, लेस करा म्हणजेच 3 लाख आपल्या क्विक असेट आल्या. त्याच्यानंतर 3 लाख करंट असेट आहे, त्याच्यामध्ये 1 लाख बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे बॅलन्स शीटला. ठीक आहे. लेस करा 2 लाख आपल्या करंट क्विक असेट आल्या, क्विक लायबिलिटी आल्या. ठीक आहे. क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. क्विक असेट किती आले 3 लाख, क्विक लायबिलिटी आल्या 2 लाख. लिक्विड रेशो किती आला 3 लाख भागिले 2 लाख किती येतं 1.5:1. हा आला आपला लिक्विड रेशो 1.5:1. देन ऑप्शन बघा, पहिलं काय 1.5:2 दिलंय, 1.5:1 दिलंय, सी दिलंय 1:5 and 2.5:1. देन बी इज अ करेक्ट आन्सर 1.5:1. तर अशा पद्धतीने देखील तुम्हाला कॅल्क्युलेशन देऊ शकता. एखादी बॅलन्स शीट देतील तुम्हाला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देतील, त्याच्याशी रिलेटेड रेशो विचारू शकतात किंवा सरळ सरळ अमाऊंट देतील आणि तुम्हाला तो रेशो काढा म्हणून सांगतात. पुढचा प्रश्न आहे ॲब्सोल्यूट लिक्विड असेट इन्क्लूड. ए दिलं कॅश अँड बँक बॅलन्स ओनली, बी दिलं डेटर्स कॅश बँक बॅलन्स, सी दिलं कॅश डेटर स्टॉक आणि डी दिलं कॅश बँक बॅलन्स अँड मार्केटेबल सिक्युरिटीज. लिक्विड रेशोमध्ये एक प्रकार तुम्हाला आहे ॲब्सोल्यूट लिक्विड रेशो. मग तो कसा काढतात, ॲब्सोल्यूट लिक्विड असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर अशा पद्धतीने तो रेशो काढला जातो. ॲब्सोल्यूट लिक्विड असेटमध्ये फक्त काय येतं, कॅश येतं, आपल्याकडे बँक बॅलन्स जेवढं आहे ते येतं आणि मार्केटेबल सिक्युरिटीजमध्ये जेवढे आपले पैसे आहेत, तर ह्या फक्त 3च गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. ठीक आहे. सगळ्या करंट असेट त्याच्यात येत नाहीत. ॲब्सोल्यूट लिक्विड असेटमध्ये करंट असेटपैकी फक्त कॅश, बँक आणि मार्केटेबल सिक्युरिटी या 3च गोष्टी इन्क्लूड केल्या जातात. देन डी इज अ करेक्ट आन्सर. लक्षात ठेवा सुपर क्विक असेट कोणते आहेत किंवा ॲब्सोल्यूट लिक्विड असेट कोणते आहेत हे विचारू शकतात. मग त्यामध्ये काय येतं, कॅश, बँक बॅलन्स आणि मार्केटेबल सिक्युरिटीज एवढंच येतं. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. आयडियल करंट रेशो इज. आयडियल करंट रेशो विचारलाय तुम्हाला. आयडियल करंट रेशो हा 2:1 आहे. ओके. बुक्समध्ये बघा तुम्हाला दिलेला असेल, जिथे तुम्ही रेशोचा अभ्यास करताय तिथं त्या ठिकाणी आयडियल करंट रेशो आणि आयडियल क्विक रेशो हे नेहमी विचारले जातात. आयडियल क्विक रेशो लक्षात ठेवा 1:1 असतो आणि आयडियल करंट रेशो हा 2:1 असतो. आयडियल करंट रेशो म्हणजे आपल्या असेट किती असल्या पाहिजेत, 2 रुपये असल्या पाहिजेत. जर करंट लायबिलिटी आपल्या 1 रुपये तर आपल्या करंट असेट किती असल्या पाहिजेत 2 रुपये. आणि लिक्विड रेशोच्या बाबतीत
जर करंट लायबिलिटी आपल्या 1 रुपया असतील तर लिक्विड असेट आपल्या 1 रुपया असल्या पाहिजे. आयडियल करंट रेशो किती आहे? 2:1. त्यानंतर आहे लिक्विड असेट इज इक्वल टू करंट असेट मायनस डॅश अँड डॅश. लिक्विड असेट, लिक्विड रेशोमध्ये आपण लिक्विड असेट काढत असतो. मग लिक्विड असेटमध्ये आपण काय करतो? करंट असेटमधून स्टॉक आणि प्रीपेड लेस करतो. ठीक आहे. मग इथे बघा, फर्स्ट ऑप्शन स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस दिले, बी दिले स्टॉक अँड डेटर, सी दिले ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक, डी दिले बँक ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे. आपण लिक्विड असेट काढताना करंट असेटमधून काय लेस करतो? स्टॉक आणि प्रीपेड लेस करत असतो. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे लिक्विड रेशो इज अल्सो नोन ॲज. रेशोचा अभ्यास करताना आपल्याला कोणत्या रेशोला काय काय नावं यूज होतात, त्याला ऑप्शनल नेम काय आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आता लिक्विड रेशोला आपण काय काय म्हणतो? आपण क्विक रेशो सुद्धा म्हणतो आणि त्याला ॲसिड टेस्ट रेशो सुद्धा म्हणतात. तर याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो नेहमी की लिक्विड रेशो इज अल्सो नोन ॲज. ऑप्शन दिले सुपर क्विक रेशो, करंट रेशो, क्विक रेशो आणि डी नन ऑफ दिस. लिक्विड रेशोला अनदर नेम काय आहे? क्विक रेशो. देन सी इज अ करेक्ट आन्सर, क्विक रेशो. रेशोवर आपल्याला या पद्धतीने देखील प्रश्न विचारले जातात. काय प्रश्न विचारला? मॅच द फॉलोइंग दिले. ठीक आहे. लिस्ट फर्स्ट आणि लिस्ट सेकंड, 2 लिस्ट दिलेल्या आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये काय विचारलंय तुम्हाला? पहिलं दिलंय बघा, डेटर्स टर्नओव्हर रेशो, प्रोप्रायटरी रेशो, ऑपरेटिंग रेशो आणि ॲसिड टेस्ट रेशो दिले. ठीक आहे. लिस्ट सेकंडमध्ये काय दिलं? सॉल्वन्सी रेशो, लिक्विडिटी रेशो, ॲक्टिव्हिटी रेशो आणि प्रॉफिटेबिलिटी रेशो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्याला ह्या कॅटेगरी दिल्या, टाईप्स दिलेत रेशोचे आणि त्यातले रेशो दिलेत काही. ठीक आहे. तर आता ह्याच्यामधला बघा, हा कोणता रेशो आहे? हा टर्नओव्हर रेशो आहे. टर्नओव्हर रेशोला आपण ॲक्टिव्हिटी रेशो म्हणत असतो. ठीक आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो हे कशामध्ये येतात? हे ॲक्टिव्हिटी रेशोमध्ये येतात. देन ॲक्टिव्हिटी रेशोशी याचं रिलेशन आहे. त्यानंतर आहे प्रोप्रायटरी रेशो. प्रोप्रायटरी रेशो म्हणजेच इक्विटी शेअर होल्डर्स शेअर कॅपिटलशी संबंधित असतात. ठीक आहे. हे रेशो प्रोप्रायटरी रेशो हे कॅपिटलशी रिलेटेड असतात आणि जे रेशो कॅपिटलशी रिलेटेड आहेत ते व्यवसायाची सॉल्वन्सी दाखवत असतात. ठीक आहे. याचं ऑप्शन काय आहे? प्रोप्रायटरी रेशोचा सॉल्वन्सी रेशो. त्यानंतर ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो हा एक प्रॉफिटेबिलिटी रेशो, आपण नेट प्रॉफिट रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो काढतो ना. ठीक आहे. त्याच्यापैकीच एक ऑपरेटिंग रेशो आहे आणि हा एक प्रॉफिटेबिलिटी रेशो. ठीक आहे. देन याचं कनेक्शन प्रॉफिटेबिलिटी रेशो. पुढचं काय? ॲसिड टेस्ट रेशो. ॲसिड टेस्ट रेशो म्हणजेच क्विक रेशो किंवा लिक्विड रेशो. आणि हा रेशो काय शो करतं? हा रेशो फर्मची लिक्विडिटी शो करतं. ठीक आहे. देन याचं कनेक्शन 2शी आहे लिक्विडिटी रेशोशी. मग आता बघा, आपण ह्या ज्या जोड्या लावलेल्या आहेत तर याच्यापैकी बघा बरं कोणतं ऑप्शन आहे. मग आपल्याला एचं काय पाहिजे? एचं 3 पाहिजे. बघा इथे कोणतं ऑप्शन तुम्हाला करेक्ट वाटतंय? इथे बघा, एचं आपल्याला 3 पाहिजे. एचं 3 कशामध्ये? इथे बघा, बी मध्ये आणि सी मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बीचं आपल्याला 1 पाहिजे. बीचं बघा, इथे 1 आहे, इथे 2 आहे. ठीक आहे. देन बीचं 2. बी म्हणजे प्रोप्रायटरी रेशो हा लिक्विडिटी रेशो आहे का? नाही, चूक. म्हणजे हे ऑप्शन चूक आहे. देन करेक्ट आन्सर काय? करेक्ट आन्सर सी आहे. मग काय करा, एकदा पूर्ण आन्सर व्हेरीफाय करून बघा. सी बघा, 3 एचं 3, एचं 3 बरोबर आहे. ठीक आहे. बीचं काय दिलं? इथे 1 दिलं आहे. बीचं 1 दिलं आहे, बरोबर आहे. सीचं 3चं काय दिलं आहे? सीचं दिलं आहे 4, प्रॉफिटेबिलिटी रेशो, बरोबर आहे. आणि डीचं काय दिलं? डीचं दिलं आहे 2, लिक्विडिटी रेशो. देन सी इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. या टाईपच्या प्रश्नामध्ये आधी काय करायचं की आपल्याला यातला कोणता पॉईंट माहिती आहे त्याची जोडी लावून घ्यायची, बाकीच्या जोड्या तुम्हाला आपोआपच सापडतात. ओके. त्यामुळे थोडं लॉजिकली हे प्रश्न सोडवायचे असतात. पुढचा प्रश्न घ्या. करंट रेशो 2.5, लिक्विड रेशो 1.5 अँड वर्किंग कॅपिटल ₹60,000. व्हॉट इज द करंट असेट? ठीक आहे. आपल्याला करंट रेशो किती दिला? 2.5 दिला. लिक्विड रेशो किती दिला? 1.5 दिला. ठीक आहे. अँड वर्किंग कॅपिटल किती दिलाय? 60,000. व्हॉट इज द करंट असेट?
करंट रेशो दिलाय, लिक्विड रेशो दिलाय आणि वर्किंग कॅपिटलची व्हॅल्यू विचारली. आपण करंट रेशोचं सूत्र काय यूज करतो? करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मग करंट रेशो तुम्हाला काय दिलाय? 2.5:1. ठीक आहे, 2.5 दिलाय म्हणजेच 1:1 आपल्याला मनानेच ते लावलं जातं. ठीक आहे, 2.5 दिलाय म्हणजेच किती आहे? रेशो आपल्याला पूर्ण काय दिलाय? 2.5:1. 2.5 आपले असेट आहेत आणि 1 आपली लायबिलिटी. ओके, असेट किती घेतल्या? 2.5, लायबिलिटी घेतल्या 1. ठीक आहे, आता वर्किंग कॅपिटलचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. आता हा रेशो जो आहे लिक्विड रेशो, याचा आपल्याला इथे काही काम नाही. आपल्याला वर्किंग कॅपिटल काढायचा. वर्किंग कॅपिटल आपण करंट असेट आणि करंट लायबिलिटीमधून काढू शकतो. देन हा फक्त तुम्हाला कन्फ्यूज करायला दिलेला आहे रेशो. ठीक आहे, आता इथे बघा वर्किंग कॅपिटल काय आहे? वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. तुम्हाला करंट असेट किती सांगितला? 2.5. करंट लायबिलिटी किती सांगितल्या? 1. देन वर्किंग कॅपिटल किती आलं? 1.5. या दोन्हीमधला डिफरन्स किती आहे? 1.5. मग आता इथे बघा तुम्हाला काय सांगितलं? वर्किंग कॅपिटल किती सांगितले? 60,000. म्हणजेच ह्या 1.5 ची व्हॅल्यू आपल्याला किती सांगितली आहे? 60,000. ओके, 1.5 ची व्हॅल्यू किती आहे? 60,000. देन 2.5 ची व्हॅल्यू तुम्हाला करंट असेट काढायला सांगितल्या ना, म्हणजेच 2.5 ची व्हॅल्यू सांगितली आहे तुम्हाला काढायला. ठीक आहे, देन आपण याची मांडणी कशी करणार? 1.5 ला 60,000 तर 2.5 ला किती? मग इथे कॅल्क्युलेशन कसं येईल? 2.5 गुणिले 60,000 भागिले 1.5. मग या ठिकाणी आन्सर किती येतं? 1,00,000. मग गुणाकार करा. या ठिकाणी पॉईंट दोन्ही संख्यांना पॉईंट आहेत म्हणजे तुम्ही रिमूव्ह केले तरी चालतील. दोन्हीचे पॉईंट रिमूव्ह करा. 25 गुणिले 60,000 भागिले 15 घेतलं तरी तुमचं आन्सर येतं. ठीक आहे, किंवा पॉईंटने तुम्हाला कॅल्क्युलेशन येत असेल तर या पद्धतीने करा. ठीक आहे, आन्सर किती आला? 1,00,000. देन ऑप्शनमध्ये बघा 1,00,000 आहे का आन्सर? सी ऑप्शन तुम्हाला काय दिलेलं आहे? 1,00,000. त्यानंतर आहे इफ द करंट रेशो इज 2:1 and working capital is ₹80,000, what is the value of current asset? ठीक आहे, वरच्या प्रॉब्लेमच्या सेम प्रॉब्लेम हा आहे. ठीक आहे, मग हा प्रॉब्लेम तुम्हाला आता होमवर्कसाठी समजा आणि याचा आन्सर काढून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, या प्रश्नाचा आन्सर काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. पुढे घ्या. डेब्ट इक्विटी रेशो इज टेस्ट ऑफ. डेब्ट इक्विटी रेशो ही कशाची टेस्ट आहे? डेब्ट इक्विटी रेशो आता लक्षात ठेवा, डेब्टशी रिलेटेड सगळे रेशो हे सॉल्व्हन्सी शो करत असतात. काय शो करतात? सॉल्व्हन्सी. देन डेब्ट इक्विटी रेशो इज टेस्ट ऑफ सॉल्व्हन्सी. व्हॉट डज अ लो स्टॉक टर्नओव्हर इंडिकेट्स? ए दिले तुम्हाला मॅनेजरियल इफिशियन्सी, बी सॉल्व्हन्सी, सी दिले ओव्हर इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक आणि डी ऑल ऑफ दिस. लो स्टॉक टर्नओव्हर रेशो म्हणजे आपला जर समजा स्टॉक टर्नओव्हर रेशो आपण कशामध्ये इंडिकेट करतो? टाईम्समध्ये. मग तो कसा दाखवतो आपण? 2 टाइम्स. ठीक आहे, मग 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स, 5 टाइम्स. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण तो दाखवत असतो. 6 टाइम्स. 2 टाइम्स म्हणजे काय? हे टाइम्स म्हणजे काय की वर्षातून आपण 2दा विक्री केली किंवा 2दा स्टॉकचं टर्नओव्हर झालं, 2दा स्टॉक कमी झाला, तर हे त्याचं इंडिकेशन आहे. म्हणजेच थोडक्यात 2दा सेल झाला. 3 टाइम्स स्टॉक टर्नओव्हर 3दा झाला म्हणजेच आपल्याकडे स्टॉक चेंज 3दा झालेला. इथे 4 टाइम्स म्हणजे 4 वेळा, 5 वेळा. जेवढा तुमचा स्टॉक टर्नओव्हर जास्त तेवढंच तुमचं सेल जास्त आहे. ठीक आहे, स्टॉक टर्नओव्हर जर कमी आहे म्हणजे सेल आपला कमी आहे. सेल कमी आहे म्हणजे स्टॉकमध्ये गुंतवणूक आपली जास्त आहे, हे गृहीत धरलं जातं. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला स्टॉक टर्नओव्हर रेशो, लो स्टॉक टर्नओव्हर रेशो जर असेल तर तो काय शो करतं हे विचारलं. ऑप्शन दिले मॅनेजरियल इफिशियन्सी, सॉल्व्हन्सी, ओव्हर इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक आणि डी ऑल ऑफ दिस. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो एक तर तुमचं काय दाखवेल? सेल्स दाखवेल. ठीक आहे, की आपला स्टॉक टर्नओव्हर रेशो हाय आहे म्हणजेच एक तर सेल्स जास्त आहे. ठीक आहे, आणि आपला स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आपली काय आहे? कमी आहे. ठीक आहे, म्हणून स्टॉक टर्नओव्हर रेशो जास्त दाखवतो. आणि जर स्टॉक टर्नओव्हर रेशो कमी आहे म्हणजेच आपलं सेल्स कमी आहे आणि आपलं स्टॉकमध्ये जास्त पैसे अडकलेले आहेत, याचा अर्थ हा निघतो. ठीक आहे, देन ओव्हर इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक. स्टॉक टर्नओव्हर रेशो तुमचा स्टॉक टर्नओव्हर कमी दिसतोय म्हणजेच आपली इन्व्हेस्टमेंट जास्त आहे स्टॉकमध्ये. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे प्राइस अर्निंग रेशो इज युजफुल टू हुम.
प्राइस अर्निंग रेशो कोणासाठी युजफुल आहे, तर अर्निंग रेशो हे लक्षात घ्या, अर्निंग रेशो हे शेअर होल्डरसाठी महत्त्वाचे असतात. अर्निंग कोण करणार, व्यवसायातून मालक. व्यवसायाचे मालक कोण असतात, भागधारक. म्हणजेच अर्निंग रेशो हे शेअर होल्डरशी रिलेटेड असतात. ठीक आहे. देन ऑप्शन तुम्हाला काय दिलं आहे बघा, ए शॉर्ट टर्म क्रेडिटर, बी लॉंग टर्म डेप्स, सी दिले शेअर होल्डर आणि डी ऑल ऑफ दिस दिले. देन शेअर होल्डर इज अ करेक्ट आन्सर. सी इज अ करेक्ट आन्सर. ऑपरेटिंग रेशो इज इक्वल टू, म्हणजेच तुम्हाला ऑपरेटिंग रेशोचं सूत्र विचारलं इथे. ऑपरेटिंग रेशो आपण कसा काढतो, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. ठीक आहे. दुसरं सूत्र काय दिलं, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. हे कशाचं सूत्र आहे, हे स्टॉक टर्नओव्हर रेशोचं आहे. त्यानंतर आहे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. हे ॲव्हरेज स्टॉकचं सूत्र. आणि कॉस्ट ऑपरेटिंग रेशोचं सूत्र काय, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. हे कशाचं सूत्र आहे, हे सूत्र आहे ऑपरेटिंग रेशोचं. देन ए इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले आपले काही MCQ क्वेश्चन्स जे तुम्हाला रेशो ॲनालिसिस या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. हा टॉपिक खूप लेंदी आहे, त्यामुळे याच्यावर आणखी काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर हे आपण पुढच्या भागात बघू. त्या प्रश्नांची PDF फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.